युद्धानंतर इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदीवरती सहमती. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. इराणकडूनही सरकारी टीव्हीवर युद्धबंदी जाहीर. इस्रायलच्या तेल अवीवसह जेरुसलेममध्ये पुन्हा स्फोट. हवाई हल्ल्यांचा इशारा देणारे सायरनही वाजले. युद्धबंदी जाहीर होऊनही पुन्हा हल्ले झाल्याची शक्यता. इराण इस्रायलमध्ये युद्धबंदीवरती सहमती झाल्यानंतर शेअर बाजारामध्ये उत्साहाचं वातावरण. सेन्सेक्समध्ये 900 तर निफ्टीमध्ये 265 अंकांची उसळी. बारामतीमधल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू. ब वर्ग गटातनं अजित पवार विजयी. दादांचं नीलकंठेश्वर पॅनेल निवडून येतं का याकडे लक्ष. इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्रावरती साहित्यिक, भाषातज्ञ, राजकीय नेते आणि संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये निर्णय. तेजस्वी घोसाळकरांची ठाकरेंच्या शिवसेनेतून दहिसर विधानसभा प्रमुखपदी नियुक्ती. भाजप प्रवेशाची चर्चा असतानाच घोसाळकरांवरती ठाकरेंकडून जबाबदारी. पुढचे 5 दिवस कोकणासह विदर्भात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा. तर मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधारेचा अंदाज. नाशिक शहर आणि पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस. रामकुंड परिसरातील लहान मोठी मंदिरं पाण्याखाली तर दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी. गंगापूर आणि नांदूर मध्यमेश्वरमधून गोदावरीमध्ये विसर्ग. मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाची उघडझाप. भिवंडी, नालासोपाऱ्यात सखल भागात पाणी साचलं. मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिराने. लीड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात ऋषभ पंत आणि लोकेश राहुलची खणखणीत शतकं. भारताचं इंग्लंडला 171 धावांचं आव्हान. टीम इंडियाच्या तळाच्या फलंदाजांकडनं मात्र निराशा. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे